मागील 5 दिवसांपासून भक्तिभावात सुरू असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे अखेर उघडे करण्यात आलेले आहे। 5 दिवसापासून देवाचा जो विधी आहे तो सुरू होता आणि आज भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या मंदिराची आरती झाली आणि सर्वांसाठी हे मंदिर दुपारी 2 वाजल्यापासून उघडं झालेलं आहे। भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतच बहुजन विकास आघाडीचे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी देखील हजेरी लावली होती। मागील 3 दिवसांपासून इथे सर्व राजकीय पक्षांची हजेरी आहे। 2 दिवसापूर्वी प्रवीणा ठाकूर देखील इथे आले होते आणि हे मंदिर पाहून ते देखील भारावून गेले होते। उत्तरांचल परिसरात राहणारे जे लोक आहेत, मोठ्या प्रमाणावर वसई विरार परिसरात राहतात, त्यांनी मागील 12 ते 15 वर्षांपासून एकी केली आणि मंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले। मंदिर उभं करताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्यावरही त्यांनी मात करत मुंबईसह राज्यातलं, मुंबई पालघर जिल्ह्यातलं हे पहिलं असं बद्रीनाथ मंदिर आहे की ज्यामध्ये बद्री विशाळाची जी मूर्ती आहे ती पाहायला मिळते। उत्तराखंडमध्ये जशा प्रकारे की हे हुबेहूब मंदिर आहे त्याच प्रकारच्या मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न जे आहे इथे केलेला आहे। सकाळपासून भक्तांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल इथे सुरू आहे। संध्याकाळी अनुप जलोटांचा गाण्याचा देखील कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे तुम्ही वसई विरार परिसरातील नागरिकांनी वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात हे मंदिर आहे बद्री विशाल, या मंदिराला आवश्यक भेट द्या आणि या देवाचं दर्शन घ्या असं आवाहनही इकडच्या लोकांनी केलेलं आहे। या मंदिराचं उद्घाटन ज्यांनी केलेलं आहे असे जे भगतसिंग कोश्यारी, माजी राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्याशी आम्ही बातचीत केली। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। देखिए, ये भारतवर्ष है, ये आध्यात्मिकता का केंद्र है। सारी दुनिया के लोग भारत में ज्ञान प्राप्त करने आते हैं। विज्ञान लेना हो तो विदेश में जाना पड़ता है, ज्ञान प्राप्त करना हो, योग प्राप्त करना हो तो उसके लिए भारत में आना पड़ता है। और आदि जगतगुरु शंकराचार्य ने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम 4 पीठों में 4 धाम बनाए। उनमें से एक पवित्र बद्रीनाथ धाम भी उत्तर में है, दक्षिण में रामेश्वरम है, पूर्व में जगन्नाथपुरी है, पश्चिम में जो द्वारिकापुरी है। और अब हमारे उत्तराखंड के अंदर गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, ये भी उत्तराखंड के 4 धाम के नाम से सारे दुनिया में प्रसिद्ध हो गए हैं। और बद्री नारायण की एक अपनी महिमा है, उनकी अपनी लंबी कहानी है। वह आपके समय मतलब क्या बोलो, वो नर नारायण की मूर्ति और पर्वत भी वहाँ, पर्वत भी वो नर नारायण के नाम से है वहाँ। तो ऐसे भगवान बद्री नारायण के नाम से हमारे उत्तराखंड के लोगों ने, यहाँ के सारे जन सहयोग से, अधिकारियों के सहयोग से, हमारे राजनेताओं के सहयोग से वसई में एक सुंदर मंदिर बनाया है। इस मंदिर के साथ साथ मनुष्य का निर्माण कैसे हो, मानव निर्माण, ये उसका लक्ष्य रखा है। सुंदर लाइब्रेरी खुलने वाली है और भी ऐसे काम होंगे जिससे जनता में जागृति पैदा हो। तो मुझे लगता है कि इस क्षेत्र के लिए ये एक केवल यहाँ वसई के लिए नहीं बल्कि पूरे इलाके के लिए एक पूजा का और एक प्रेरणा का, आध्यात्मिक शांति का एक केंद्र बनेगा, ऐसी मेरी आशा है। बघा, एक आम्हाला अलभ्य असं दर्शन झालेलं आहे आणि या निमित्ताने 4ही धाम वसईमध्ये येतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि लवकरात लवकर ही सगळी आमची अपेक्षा पूर्ण व्हावी अशी मनोकामना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी करतो। खरोखर एक चांगलं कार्य या टीमच्या हातून घडलेलं आहे का ज्यांना एवढ्या लांब जाताना आहेत, अडचणी आहेत, त्यांना इकडे स्वतः बद्रीनाथ इकडे आलेले आहेत आणि त्यांनी आजच्या दिवशी सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे आणि हा योगायोग आहे। आणि खरोखर ज्यांना तिकडे जाताना आहेत त्यांनी इकडे येऊन दर्शन घेतलं मनोभावे तर ते देखील फलद्रूप होईल अशी मला अपेक्षा मी बाळगतो। बघा, महापालिका सर्वच धार्मिक स्थळांना आपापल्या परीने मदत करत असते आणि यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे का महापालिकेतर्फे लागणारे जे काही सहकार्य आहे ते 100% महापालिका करेल। खरं म्हणजे उत्तरांचल राज्य स्थापन झालं त्यावेळेला वसईतील उत्तरांचलच्या लोकांनी उत्तरांचल मित्रमंडळ स्थापन केलं आणि उत्तरांचल मित्रमंडळ स्थापन झाल्यापासून या सगळ्यांच्या जोडीला मी आहे। आणि त्या लोकांनी जेव्हा अशी भावना व्यक्त केली की या परिसरात आपलं बद्रीनाथ मंदिर व्हावं तर त्या दृष्टीने राकेश दिवाण यांच्याकडून ही 20 वर्षापूर्वी जमीन घेतलेली होती बद्रीनाथ मंदिरासाठी आणि गेली 12 वर्ष हे बद्रीनाथ मंदिर होण्यासाठी इथले सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे लोक म्हणजे लोकनेते हितेंद्र ठाकूर असेल, प्रवीणा ठाकूर असेल, क्षितिज ठाकूर असेल, आम्ही सगळी, संदेश जाधव आणि इकडची स्थानिक मंडळींनी
सहकार्य केलेलं आहे आणि आज हे बद्रीनाथ मंदिर पूर्ण झालेलं आहे। मी स्वतः बद्रीनाथला कधी गेलो नाही, परंतु या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने बद्रीनाथाचं दर्शन आज आम्हाला घडलेलं आहे आणि आज योगायोग असा आहे की बद्रीनाथचे जे मंदिराचे कपाट खुललं जातं तसं आज देखील या मंदिराचं कपाट खुललेलं आहे आणि खूप चांगलं मंदिर इकडे झालेलं आहे आणि त्यामुळे या उत्तरांचल मित्रमंडळाचे वसईकरांतर्फे किंवा वसई विरार शहर महापालिकेतर्फे खास आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो।